टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं। गेली 40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार यांच्या नावाभोवती फिरतंय असं सातत्यानं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जातं। शरद पवार यांचे राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसमध्ये काम करत असताना शरद पवारांना पहिली उमेदवारी यशवंतराव चव्हाणांनी दिली आणि शरद पवार 1967 साली आमदार म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले। शरद पवार जसं आमदार म्हणून निवडून आले तसं शरद पवारांनी राजकारणामध्ये मागे वळून पाहिलं नाही असं सातत्यानं शरद पवारांबद्दल सांगितलं जातं। गेली 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखादी घटना घडली की त्या राजकीय घटनेमागे शरद पवार आहेत का, हा सातत्यानं प्रश्न आणि शंका राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते। शरद पवार यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचं जवळपास 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे। देशामध्ये कृषी मंत्री त्याचबरोबर संरक्षण मंत्री या महत्त्वाच्या पदांवरती शरद पवारांनी काम केलेलं आहे। यशवंतराव चव्हाण यांना राजकीय गुरु शरद पवार मानत असायचे आणि यशवंतराव चव्हाणांनाच त्यांच्या विचारांवरती शरद पवारांचं राजकारण राहिलेलं आहे हे सातत्यानं आवर्जून आजही शरद पवार आपल्या सभांमधून भाषणांमधून सांगत असतात। यशवंतराव चव्हाण ज्या काँग्रेस पक्षामध्ये होते आणि काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार काम करत होते, त्या काँग्रेस पक्षामध्ये 1977 साली इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये काँग्रेसमध्ये 2 गट पडले आणि 1977ला काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर इंदिरा काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचा त्याचबरोबर निर्णयाचा मी विरोध करतो म्हणून ब्रह्मानंद रेड्डी यांनी जी वेगळी काँग्रेस स्थापन केलेली होती रेड्डी काँग्रेस, त्या रेड्डी काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि इतर नेते जे आहेत ते सहभागी झालेले होते। 1978ला ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणूक झाली, त्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2 काँग्रेस वेगवेगळ्या ठिकाणी लढल्या। एकीकडे होती ती म्हणजे इंदिरा काँग्रेस आणि दुसरीकडे होती रेड्डी काँग्रेस। त्यावेळेस कोणतंही स्पष्ट बहुमत जे आहे ते कोणत्याच पक्षाला मिळालं नाही। मात्र सत्तेसाठी एकत्र यायचं म्हणून 1978 साली 2 काँग्रेस म्हणजे इंदिरा गांधींचे काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस सत्तेसाठी एकत्र आल्या आणि 1978ला वसंतदादा पाटलांनी मुख्यमंत्रीमधून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। वसंतदादा पाटील यांनी 2 काँग्रेस एकत्र आणल्या अशा पद्धतीची चर्चा त्यावेळेस राजकारणामध्ये केली जायची। मात्र सातत्यानं शरद पवार यांच्यावरती 1978 सालचा राजकीय एक आरोप जो आहे तो आजही शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये केला जातो आणि सातत्यानं सांगितलं जातं की शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेलं आहे। आता खरंच शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेलं आहे का, किंवा वसंतदादा पाटील यांचं सरकार शरद पवारांनी पाडलं की आतापर्यंत शरद पवारांवरती आरोप करण्यात आले। मात्र त्याच्यामागची सत्यता काय, किंवा शरद पवारांनी आतापर्यंत दिलेले संदर्भ असतील किंवा राजकारणामध्ये जी सातत्यानं शरद पवार यांच्या 1978च्या घटनेची राजकीय चर्चा होत असते, त्याचं कारण स्वतः काल शरद पवारांनी पुण्यातल्या एका सभेमध्ये स्पष्ट केलं। त्याला कारण होतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या सहस्त्रचंद्र वाढदिवसाच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, त्या कार्यक्रमामध्ये शरद पवार हे प्रमुख पाहुणे होते। शरद पवारांनी आतापर्यंत काँग्रेसमध्ये केलेलं काम, त्याचबरोबर काँग्रेस पक्षामध्ये असताना आपण नक्की कोणकोणत्या घटनांचा साक्षीदार झालो याची माहिती सभागृहाला देत होते। मात्र शरद पवारांनी गांधी आणि नेहरू यांच्या विचारांचा उल्लेख करत असताना काँग्रेसमध्ये कशी फूट पडली आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये नेते कसे विरोधामध्ये गेले हे सांगितलं। मात्र ज्या घटनेवरती शरद पवारांवरती आरोप केले जातात ते म्हणजे वसंतदादा पाटील यांच्या पाठीमध्ये शरद पवारांनी खंजीर खुपसला, त्याला नक्की कारण काय होतं हे काल जाहीररित्या शरद पवारांनी व्यासपीठावरती स्पष्ट केलं। काँग्रेसमध्ये आम्ही होतो, काँग्रेस दुभंगली, निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही। काँग्रेसला काही जागा, आम्हालाही काही जागा, आणि शेवटी आम्ही एकत्र आलो आणि दादांना मुख्यमंत्री केलं। आम्हाला लोकांचा, आम्हा तरुणांचा त्यावेळेला काँग्रेस आयोगात राग असायचा। आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारात, आणि त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं। दादा हे आम्हाला लोकांचे नेते, पण त्याने शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता। त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो। परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो। माझ्या हातात सत्ता आली। शरद पवारांनी पहिल्यांदा सांगितलं की हो, मी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलेलं आहे आणि त्याला कारण होतं
त्यावेळेस दोन काँग्रेस ज्यावेळेस वेगळ्या झालेल्या होत्या त्यावेळेस वसंतदादा पाटील हे 1978 साली मुख्यमंत्रीमधून महाराष्ट्राचे कारभार पाहत असताना त्यावेळेस दोन काँग्रेस एकत्र आणण्याचा प्रयत्न हा वसंतदादा पाटलांनी केलेला होता। मात्र काँग्रेसवरती असलेला राग, त्याचबरोबर इंदिरा गांधी यांच्या विचारांचा असलेला विरोध आणि इंदिरा गांधींचं आम्हाला नेतृत्व नको म्हणून महाराष्ट्रातल्या त्यावेळेस दोन काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह झाला। त्यावेळेस वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि इंदिरा गांधी यांच्या पक्षाचे काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये कार्यरत होते। मात्र दोन काँग्रेसमध्ये विचारांवरती एवढा अंतर्गत कलह झाला आणि त्यानंतर शरद पवारांनी निर्णय घेतला की आता वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडायचं आणि त्याच घटनेनं आजही शरद पवार यांच्यावरती वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला हे सातत्यानं सांगितलं जातं किंवा शरद पवारांवरती आरोप केला जातो। शरद पवार काल बोलताना स्पष्टपणे म्हणाले की ज्यावेळेस वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले त्यानंतर काही दिवसांमध्येच वसंतदादा पाटलांनी दोन काँग्रेस एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि हेच शरद पवारांना नको होतं। जर दोन काँग्रेस एकत्र आल्या तर मग मात्र जो अंतर्गत कलह पक्षांमध्ये चाललेला आहे त्याच्यानंतर पुढे काय होणार किंवा आपण सुरळीत राज्यकारभार करू शकणार का याची चिंता जी आहे ती शरद पवारांना होती आणि हीच संधी शोधत शरद पवारांनी इंदिरा गांधींच्या पक्षामधलेच आमदार फोडले आणि शरद पवारांनी 1978 साली महाराष्ट्रामध्ये पुलोदचा एक प्रयोग केला। शरद पवारांच्या त्या राजकीय खेळीची चर्चा आजही केली जाते। त्यावेळेस शरद पवारांनी जनता पक्षासोबत युती केली आणि महाराष्ट्रामध्ये 1978ला जे वसंत पाटलांचं मुख्यमंत्री म्हणून सरकार आलेलं होतं त्या मुख्यमंत्री म्हणून वसंतदादा पाटील यांचं सरकार पायउतार करावं लागलं आणि शरद पवार हे वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले। वसंतदादा पाटील यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला हा त्यानंतर आरोप जो आहे तो शरद पवारांवरती आजतागायत करण्यात आला। मात्र शरद पवारांनी त्यावेळेस सांगितलं की वसंतदादा पाटील यांचं सरकार हो मीच पाडलेलं आहे। उल्हास पवार यांच्या कार्यक्रमामध्ये नक्की शरद पवार काय म्हणाले ते आपण एकदा पाहूयात आणि त्यानंतर शरद पवार यांची ही राजकीय खेळी नक्की कशासाठी होती हे आपल्याला पाहायला मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।